श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय जय. मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज जय गंगागिरी महाराज की जय श्रीपाद रामदास महाराज की जय गुरु पांडुरंग दादा महाराज की जय स्वामी समर्थ महाराज की जय हर हर महादेव. कोण त्याचा पार पाववी धुंडिता पुढे विचारिता विश्वंभरा अनुरेणू सूक्ष्म स्थूळा पार नाही श्रुती नीती त्याची त्याही कुंटलिया फळात कीटक एवढी आकाश ऐशी तरुवरास अनेक किती दाविले अनंते अर्जुनाशी पोटी आणि त्या सृष्टी कृष्ण लोक तुका म्हणे लागा संताची आकाशी ठाव घेता कैसे वाचा जीवी देवाधिदेवा जगत्रय जीवा परेशी केशवा विनंती माझी माझी वाणी तुझे वर्णी गुण ऐशी प्रेम काही कळा. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा कीर्ती. कोण त्याचा पार पाववी धुंडिता पुढे विचारिता विश्वंभरा विश्वंभराचा विचार करणारे शोध करणारे यापैकी कोणाला त्याचा पार लागला. तो अणुरेणू इतका सूक्ष्म आहे आणि त्याच्या स्थूलपणा तर पारच नाही. जगद्गुरु तुकोबरात प्रश्नचिन्ह दिले. ज्याने प्रश्न विचारला आपल्याला भगवंत विश्वंभर आहे त्याचा कोणाला पार लागलाय आतापर्यंत नाही ना. शास्त्राला तर काय पार लागला नाही. हा श्रुतीने ती पार अजून म्हणलंय ना काय म्हणतात सहस्त्रमुखांचा वर्णिता भागला सहस्त्रमुखीचा वर्णिता भागला. सहस्त्रमुखीचा कोण शेष वेद जाणू गेला तो मौनावला. हा जवळजवळ सगळेच उदाहरण यांना तर काय त्याचा पार लागला नाही अजून. हा शास्त्राला पार नाही लागला देशाला नाही लागला. शास्त्र म्हणजे वेदाची जवळजवळ विश्वंभराचा विचार करणारे शोध करणारे यापैकी कोणाला त्याचा पार लागला. जसं शास्त्रज्ञ कशाचा शोध लावतात. कोरोनाची लस काढण्याकरता किती शोध चालू होते. कशाचा काय ना न्यूटनना शोध लावला असे बरेच शोध लागले. कसं मग या बाबाचा शोध लागला का असं तुकाराम महाराज विचारतात आपल्याला. भगवंताचं जे विश्वंभर स्वरूपी
त्याचा तुम्हाला तपास लागला का? याचा तपास लागला फक्त संतांनाच, हा बाकी कोणाला लागला? विज्ञानही भरपूर प्रयत्न करत पण विज्ञानाला नाही पार लागला त्यात. हा कारण हे भौतिक ज्ञानाला ते सापडत नाही ना. हम्म भौतिक ज्ञानाला सापडणारी वस्तू नाही ती. काही गोष्टी ह्या डोळ्याला दिसते नाही म्हणून त्यांनी सूक्ष्मदर्शी यंत्र काढलं नाही, दुर्बीण. हम्म त्या दुर्बिणीतून बाकीच्या गोष्टी दिसते पण हे ब्रह्म कुठे दिसते? हा तुम्ही मस्त कॅमेरे लावून पाहिजे. एखादी व्यक्ती आता जायवर आली मग त्याचं कसं जातंय बाबा, हम्म ऑटोमॅटिक कॅमेरे लावून एका खोलीत. वेळ नाही लागला हा म्हणून मला म्हणले कोणाला पार लागला सांगा. कारण तो अणुरेणू इतका सूक्ष्म आहे, इतका सूक्ष्म आहे का या स्थूल दृष्टीला दिसण्याच्या पलीकडचा आहे. हा ते यंत्र निर्माण केले पण ते यंत्र निर्माण आपणच केले ना. हा हा त्याच्या पलीकडचा आहे. आता तो अणू किती, रेणू किती, लईच बारीक. आणि त्याच्या मोठा किती तर त्याला काही पारच नाही. हा श्रुती वेद नीती या वचनाने तर कोणतीच झाल्या. मोठा किती मोठा आहे याला वेदे वर्णन नाही केलं. नीती म्हणलं फक्त. हा नेनो म्हणलं काही ठिकाणी. हम्म एक दृष्टांत दिलाय महाराजांनी त्याच्याकरता. हम्म अनंत ब्रह्मांड ज्याच्या पोटात आहे एवढे जे आकाश, ते तर उमरातील एका कीटकाप्रमाणे त्याच्या स्वरूपामध्ये आहे. उंबर जर फोडलं ना त्याच्यामध्ये इतके बारीक बारीक किडे निघतात, सूक्ष्म असतात बारीकले. हा एका उमरात एवढी त्या झाडाला उमर किती, हा हे डोकंच बंद पडायचं काम आहे ना. तसं याच्यावाला आहे. अनंत ब्रह्मांड ज्याच्या पोटात आहे, हा काय मेळा लागायचंय, ते तर उमरातील एका कीटकाप्रमाणे त्याच्या स्वरूपामध्ये. या मानाने पाहिले तर एका उमरात किती उमरे फळे असतात, एका उमराच्या फळात किती कीटक असतात. तसं भगवंताचं जे मूळ स्वरूप आहे ते फारच मोठं आहे. नवे विश्वास त्याचं स्वरूप आहे ना. हा अर्जुनाला विश्वरूप दर्शन करून दिलं म्हणजे काय आहे, पावा ना त्याला. नको म्हणले आता जापानी मला हे रूप तुझं उग्र पावत नाही म्हणले. अनंताने आपले पोटात अनेक सृष्टी, अनेक कृष्ण, अनेक लोक असे अर्जुनात दाखवले. अर्जुनाला सगळंच दाखवलं ना. मार्कंडेयाला दाखवलं होतं, त्याला मार्कंडेयाचा आश्रम दाखवला ना त्याच्यात. त्याला वेळेस हे दाखवलं त्याच्यामध्ये त्या मार्कंडेयाचा आश्रम दाखवला त्याला. तसं अर्जुनाला सगळंच दाखवलं ना. त्या विश्वरूपात कृष्ण सुद्धा दिसत होता ना. अनेक कृष्ण दिसायचे. महाराज म्हणतात एका संताच्या कशाला लागा तुम्ही. तुम्हाला जर त्याचा शोध लावायचा असेल, विश्वातलं अंतिम सत्य काय आहे, देव. त्याला ब्रह्मा म्हणतात.
विश्वंभर म्हणा, तो तर काही या डोळ्याला दिसायचा विषय नाही. हा. दिसन तर नाही दृष्टीने दिसन. हम्म. त्याला पाहण्याकरता किती प्रयत्न केले सगळ्यांनीच. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीत लयच भारी सांगतात. मनाची नखी न लगे म्हणले. इंद्रियाचा तर तपास नाही लागायचा म्हणजे त्या. इंद्रिया किरजोगी होईल, इंद्रियाचा विषय नाही तो. त्याच इंद्रियांना यांना माया दिसते फक्त, तो मायाच्या पलीकडे ना. हा. त्याला एकच पर्याय आहे, ज्ञानदृष्टी, आणि ती संतांशिवाय कोणाकडेच नाही. त्यावेळीच त्या बाबाकडे संताकडे. म्हणून महाराज म्हणले तुम्ही सोपं सांगतो तुम्हाला, तुम्ही संताच्या काशी लागा. काशी लागा म्हणजे कळत ना, संत संग धरा. संगती धरा, त्यांची संगती करा. तसे न करता जर तुम्ही भगवत स्वरूपाचा ठाव घ्या जाल तर तुमचा जीव कसा वाचेल. मोगम प्रयत्न करणारे किती काही गेले ना मनोमार्गी गेला, किती तपश्चर्या करते ते लोक. देवाची प्राप्ती कुठे त्यांना नाही ना, वरदान भेटतात त्यांना, देव प्रसन्न होतो, पण काय मागावं हे उमजत नाही त्यांना. भलतच काही मागा त्यात. हिरण्यकशिपू म्हणला होता ब्रह्मदेव प्रसन्न झाल्यावर मला अमर कर म्हणले. तो म्हणला तो उद्योग आपल्याकडे नाही. म्हणजे जो अमर आहे तोच अमर करू शकतो ना. ते संत आहे फक्त. पुन्हा सारिके करीती तात्काळ हे सामर्थ्य फक्त संतांमध्ये आहे. या करता काशीला संतांच्या लागा. तसे न करता जर तुम्ही भगवत स्वरूपाचा ठाव घ्या जाल तर तुमचा जीव कसा वाचेल, वाचणार नाही. दुसरा अर्थ, तुम्ही संतांच्या काशीला लागा आणि भगवत स्वरूपाचा ठाव घ्या, मग तुमची जीवदशा कशी राहील पहा. जीवदशा नष्ट झाली पाहिजे. भगवत स्वरूपाचा ठाव लागायचा म्हणजे काय, तुम्हीच भगवत स्वरूपी. तुमची भ्रांती गेली पाहिजे, जीवदशा गेली पाहिजे फक्त. आणि ते घालण्याचं कार्य दुसरं कोणाकडे नाही ना. स्वप्न पडलं, स्वप्नात वाघ आला, भीती वाटते का नाही. वाटत. बरेच जण ऐकतात, स्वप्नात भीती वाटते का नाही. स्वप्नात भीती वाटते ना, कारण स्वप्नामध्ये स्वप्न खरं आहे ना. जागा झाल्यावर भीती नाही, पण स्वप्नातून जागा कोण करीन असं आहे ना. स्वप्नातून जागा कोण करीन, जागा झाल्यावर तर मग वाघ नाहीये. पण स्वप्नामध्ये स्वप्न खरं आहे ना. भीती, मग आपण स्वप्नातच आहोत. आपल्याला भीती वाटते, काळजी वाटते, चिंता वाटते का, कोण जागा करीन. जो जागा आहे त्याला नाही भीती. संत काय करतात आपल्याला मग, स्वप्नातून जागृतीत आणतात. अनादी काळपासून निद्रेमध्ये घोरत होता म्हणले. स्वप्नात या धांदा घोरत होता, बसत होता. महावाक्याची नावे. आता वाघ मारायची गरज आहे का. नाही, वाघ मारायची गरज नाही.
जागा झाला पाहिजे फक्त. हा संत आपल्याला जागच करतात, जीवदशा घालवतात आपली, हा क्रांती घालवतात. म्हणून महाराज म्हणले तुम्ही संतांच्या कास्याला लागा. आलंय सूक्ष्म विषय, संतांच्याच कृपेनं कळू जाणं, तसं काय मेळा लागायचा विषय नाही. देवदशा काय आहे, काय देतात नेमकं. बाकीच्या दुकानात हा माल नाही. आमच्या दुकानाच्या बाबा म्हणायचे आता दुकाना बी गेले, कुलप लागले, किल्ल्या गांडल्या, किल्ल्या हरवल्या. कोणी सांगायलाही मोकळा नाही का. वास्तव जसं तसं कोण सांगायला मोकळं आहे. म्हणून जर आपल्याला त्या भगवंत स्वरूपाचा काहीतरी ठाव लागावा, त्या अंतिम सुखाचा आपल्याला अनुभव यावा, सत्य स्वरूपाची आपल्याला जाणीव व्हावी, त्याला एकच पर्याय. बाबा म्हणायचे संत म्हणजे हे शरीर नाही, ज्ञान. शरीर काहीच राहत नाही ना. ते म्हणले डॉक्टर ही पदवी त्याच्या ज्ञानाला आहे का कपड्याला आहे? ज्ञान. म्हणजे आपण कपडे घेऊन घालून जाऊ म्हणले जमन का ते? नाही ना. नाही. वकील ही पदवी त्याची ज्ञानाला आहे, तसं संत ही पदवी खरी ज्ञानाला आहे. म्हणजे संतांकडून आलेलं ज्ञान आपल्या देवदशा घालू शकतं, म्हणजे आपल्याला जाग करू शकतं. म्हणून म्हणले कासे लागा त्यांच्या. कासे लागले म्हणून ते इथं बसले म्हणून. कोण त्याचा पार पाववी धंडीचा, पुढे विचारिता विश्वंभरा. अनुरेणू सोळा सूक्ष्म स्थूळा, पार नाही श्रुती नीती त्यांची खुंटलिया. फळात कीटक एवढे आकाश, ऐशी तरवरास अनेक किती. दाविले अंती अर्जुनासी पोटी, दाविले अनंती अर्जुनासी पोटी, अनेक त्या सृष्टी कृष्ण लोक. का म्हणे लागा संताची आकाशे, ठाव घेता कसे वाचायचे. प्रत्येकाला गरज आहे संगतीची. प्रत्येकाला म्हणजे ज्याला दुःख जावं वाटतं त्याच्याकरता, ज्याला वाटतं आपलं जीवनातलं दुःख नष्ट व्हावं, जागा झाल्यावर तो भीती नाही वागायची. जाग करण्याचं का ते फक्त संतच करू शकतात. जे जे काही करतो देवा ते ते सेवा समर्पी. भेद नाही सर्वात मना, नारायणा तुझं मज. आम्ही तुझे नेनो कोणा, हेची मना मन साक्षी. तुका म्हणे जगन्नाथा हे अन्यथा नव्हे की. अहो देवा, मी जी जी म्हणून कर्मे करतो ती ती सर्व तुमची सेवा आहे व ती तुम्हाला समर्पण होत आहे. सेवा तरी काय आहे? समर्पित भाव असला तर जे जे करू ते भगवंताची सेवा आहे. भाव बदलायचा बाकी काय, देवाची सेवा म्हणून करायचं. सेवा वेगळी राहतच नाही ना. देवाची सेवाच होईल ना मग. उदर भरणं ही जाणीची येत नाही कर्म. तो जर येत नाही होऊ शकतो, दिवसभर आपला कर्म येत नाहीच होईल ना. कारण हे सर्वात मना, सर्वांच्या अंतर्यामी असणाऱ्या नारायणा, तू जेव्हा माझ्यामध्ये भेद नाही. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात अंतर्यामी जो नारायण आहे आपल्या हृदयातला, अहो तेच ब्रह्म आहे.
तेच व्यापक आहे, तेच सगुणात येते, तेच प्रत्येकाच्या अंतःकरणात आहे. येत नाही ना, तसं स्वरूपात भेद नाही. कारण आम्ही तुमच्या वाचून दुसऱ्या कोणालाही जाणत नाही, याविषयी मनाला साक्षी म्हणत आहे. जाणण्याजोगं दुसरं आहे कोणी? सगळा तोच भरलाय. सगळा विस्तार कोणाचा आहे? त्याचाच आहे. आणि त्याच्यामध्ये ना आपल्यामध्ये भेद नाही, हेच संत आपल्याला दाखवितात. बाकी संतांचं काय कार्य? तसं ज्ञान तर मग शास्त्रात आहेच आहे. महावाक्य बी आहे शास्त्रामध्ये. महावाक्य माहित आहे काय ना, संघ महाराज म्हणलं काय महावाक्य माहित नव्हतं असं नाही. त्याचा संबंध, त्यांचं जर चरित्र वाचलं तर फार दिव्य महात्मा. फक्त नातं जोडून दिलं नामदेव महाराजांना, मुक्ताबाईंना नातं जोडून दिलं देवाशी, नाळ जोडून दिली. याचं आपलं काय नातं आहे? आत्मा ब्रह्म आहे, प्रज्ञानम ब्रह्म. काही तत्वमसी काय ते माहिती आहे, पण ते असं वाचून ऐकून नाही जमत म्हणले, ते परंपरेनंच यावं लागतं. कारण तुकाराम महाराज म्हणतात, हे जगन्नाथा, जगाच्या स्वामी, मी हे जे वर म्हटले आहे ते काही खोटं नाही. काय आम्ही जे जे करतोय ना, की हे सगळी तुमची सेवाची. तुम्हाला समर्पण, नुसतं भजन करतो ही सेवा नाही. या शरीरातून काय जे घडन ते याचा कर्मधर्म, काय याच्याकडून जे घडन ती तुझी सेवा. कारण आपल्यामध्ये भेद नाही ना, तुझं माझं नाही भेद. सहज केला सेविनोद. म्हणून जे जे काही करतो देवा, येथे सेवा समर्पित. मग वेगळा वेळ काढायची गरज नाही देवा सेवेला. भेद नाही सर्वात म्हणा, नारायणा तुझं मज, आम्ही तुझे नेन कोणा, ह्याची मना मन साक्ष. म्हणे जगन्नाथ हे अन्यथा नव्हे, स्तुती करू तरी नव्हेची या वेदा, तेथे माझा धंदा कोणीकडे. तरी हे वय खरी गोडावली सुखे रसना रसमुखीचे तसे. रूप वर्णावया कुठे पुरे मती, तुम्ही होती जाते ब्रह्मांडी. तुका म्हणे तूच ऐसा एक साचा, ऐशी तर वाचा झाली नाही. तुमची स्तुती करण्यात जावे जर ती वेदाकडून देखील होत नाही, आपण काय करणार आहे? वेद जर त्याची स्तुती करू शकत नाही तर माझं पामरा काय थोडं पण. काय म्या पामारे बोलावे उत्तरे, आपण काय? जिथं वेद मौनावला आहे, वृत्तीला पार लागा ना, तिथं आमच्यासारखं काय तुमची स्तुती करू शकतोय? पण माझी वाणी तुमच्या स्तुतीच्या सुखाला चटवली आहे. तुमची स्तुती करायला ऐकायला गोडला वाटते म्हणले. शास्त्र देवाची स्तुती करते ना, कीर्तनातून तरी काय असते. आणि तुकाराम महाराज म्हणते, मी तेच गुण गाईन आवडी, तेच जगाला तेच सांगतोय ना तुमच्या आवडला सगुण लिला. कारण वाणी चटवली तिला आवडत ना ते. वाणीला दुसरं काही आवडत नाही. जसं एखादा पदार्थ आवडतो जिभेला, जितकी ती चावट, तसं ही माझी वाणी ना म्हणजे चटवली तुझं सारखं गुणगान करायला. म्हणून माझी जीवा तुमच्या स्तुती रस सेवन करण्याची इच्छा करत आहे. रस, कथामृत
तो भगवंताच्या कीर्तनाचा आनंद, गाण्याचा, ऐकण्याचा. जेव्हा जीव गोड तीन अक्षराचा रस, अमृत दया सत्य पुढे. जोपर्यंत रजोगुणात आहे तोपर्यंत विषयाचा रस लय आवडतो. तमोगुणात, रजोगुणात, सत्वगुणात आल्यावर हे आवडतं, मग भजन आवडतं, कथा आवडती, कीर्तन आवडतं, श्रवण आवडतं. आणि महाराजांनी म्हणलंय ना, तो का म्हणे ऐका सत्वाचे सामर्थ्य. मग त्याला दुसरं काही आवडन. करावा परमार्थ हरनिशी, हरनिशी सदा परमार्थ करावा, पाय न ठेवावा आडमार्गी. आडमार्गी कोणी जन जे जातील, त्यातून काढील तोच ज्ञानी. तोच ज्ञानी खरा तारी तुझी अशी, याची वेळोवेळा शरण जावी. शरण गेल्याचे काय होते फळ, तुका म्हणे कुळ उद्धरिले. उद्धरिले कुळ. काय अभंग भारी बरी. आपण तरला नव्हे ते नव. म्हणून तुमच्या रूपाच्या समग्र वर्णनाविषयी माझी अल्पबुद्धी कशी पुरी पडेल. काय आपण किती वर्णन करू शकतो. शेषशिनला आहे तिथं. एवढा सहस्र मुखाचा वर्णिता भागला झाल्या. त्याच्या जीवा काय त्यांनी वर्णन करून ठेवलं. कारण आपल्या स्वरूपापेक्षा स्वरूपाची एका रोमावर केसावर हजारो ब्रह्मांडाची घडामोड होत आहे. आता ब्रह्मांड केवढं, अशी ब्रह्मांड किती अनंत ब्रह्मांड नाही का. अनंत ब्रह्मांड उदरी हरी हा बालक नंदा ग. नवल नाही का मग. एवढं ज्याच्या उदरात येईल तो बालक नंदा घरी. न कळे का नव्हते. त्याला किती मोठं होता येतं आणि किती लहान होता येतं नाही का. विश्वव्यापक कमलापती त्याची गवळणी कडी घेते. पृथ्वी जेने तृप्त केली. हजारो ब्रह्मांडाची घडामोड होत आहे. तुकाराम महाराज म्हणतात, देवा तू खरोखर अमुक एक प्रकारचा आहे असा कोणत्याही वाणीने निर्णय झाला. नेमका असाची काय त्याचा तो लगेच दुसरा होईल ना. त्याला काय अनंत रूपी अनंत वेश आहे त्याच्यावाले. त्याला काही एकच रूप आहे का. महाराज म्हणले त्या वाणीनं काही तसा निर्णय करता येत नाही. तू असाची म्हणून नाही का. स्तुती करू तरी नवीच या वेदा, येथे माझा धंदा कोणीकडे. तरी वय खरी गोडावली सारखी रसना रस घ्यायचे तसे. रूप वर्णावया कोठे पुरे मती, रोमी होती जाती ब्रह्म. तू का म्हणे तूच ऐसा ऐशी तो वाचा नाही. तुझ विनायसा तुझ विन नाही, तुझा कोणी ती त्रिकोणी. तुझं वर्णी ऐसा तुझ विन नाही, तुझा कोणी ती त्रिभुवनी. सहस्र मुखे शेष शिनला बापुडा, चिरलिया धडा जीव त्याच्या. अव्यक्त अलक्ष अपार अनंत निर्गुण सच्चित आनंद नारायण.
रूप नाम घेशी आपुल्या स्वेच्छा होशी भाव तैसा त्या कारणे तुका म्हणे जरी दावीशी आपण तरी नारायणा कळो येशी. त्या अभंगातून महाराज म्हणतो देवा तुझे वर्णन करील असा तुझ्या वाचून त्रैलोक्य दुसरा कोणी नाही. हजारो मुखाने वर्णन करता करता शेत बिचारा थकला. त्याच्या धड जिव्हा फाटून गेल्या. बापुडा म्हणलंय त्याला. शेषाला बापुडा म्हणलंय. बापुडा तो वर्णन करता करता थकला. जेव्हा फाटून गेल्या. कोण तुझं वर्णन तरी कोण करी. हे सच्चिदानंद रूप नारायणा तू न दिसणारा लक्षात न येणारा अमर्याद अंत नाही असा तत्वरजतम आदी गुण रहित आहेत. न दिसणारा स्वरूप आहे ना त्याचं ते सच्चिदानंद स्वरूप डोळ्याला दिसतं का. नाही ना. सगुण आहे दिसणार ते सगुण आहे. भगवंताचं जे वास्तव स्वरूप आहे न दिसणारा न येणारा तो कुठे येता नाही जाता नाही. निर्गुण स्वरूप हे येता नाही जाता नाही. हे जन्मता नाही मरता नाही. जाता येतं काय. काय जाते वासना जाती वासना येते कर्म जाते कर्म येते नाही. गाडी जाते गाडी येते. रेल्वेचे रूळ आहे तशी जागेवरच आहे कायमची. किती गाड्या पळात्या किती काही येत्या किती काही जात रूळ जशी जागेवरच आहे कायमची. हे सच्चिदानंद रूप नारायणा तू न दिसणारा स्थूल दृष्टीला बर. नाही तर म्हणशाल मग महाराज म्हणले तर देखीला देखीला माही देवांचा देव कला संधी निवाले तुझे. ज्ञान दृष्टीनं पाहिलं ना. निवृत्तीने तत्वता सांगितले. मग काय मग सगळा देवाचे म्हणले. हा आता जो विषय चालला हा क्लासचा विषय चालला आहे. यवानीना काय तुझं वर्णन करणार नाही का. आणि तुझं जे सच्चिदानंद रूप शब्द वापरलाय म्हणून बरं झालं ना. सच्चिदानंद रूप नारायणा भगवंताचं जे स्वरूप आहे सच्चित आनंद आहे. स्वरूप आहे सत्य स्वरूप आहे. तो ज्ञान स्वरूप आहे तो आनंद स्वरूप आहे. तिथं दुःखाचा अभाव आहे. त्या स्वरूपाच्या ठिकाणी दुःख आहे का. नाही ना. मग आपल्याला दुःख व्हायला काय झालं काय माहिती. तू न दिसणारा लक्षात न येणारा अमर्याद अंत नाही. त्याला अंतही नाही पारही नाही असा व सत्व रज तमादी गुण रहित आहेस. गुणरहितम म्हणून माऊली म्हणले त्रिगुण असा निर्गुण हिस्सा. तरी एवढा हा विषय तसा वेदांताचा आहे पण तुकोबाराने आपल्याला सोपा करून सांगितलाय.
म्हणून समजत नाही तर हेच जर ज्ञानपंचदशी, विचारसागर, ब्रह्मसूत्र त्याच्यातलाच विषय हा. पण ते जर ग्रंथ उचकले तर डोकं बंद पडतं ना. पण इथं तुकोबरायने किती सोपं करून सांगितलं. सच्चिदानंद स्वरूप कसं आहे, मग ते अवघड शब्द त्याचा सामान्य माणसाला काहीच कळत नाही. मग त्याचं डोकं दुखायला लागते म्हणते गुंडळून बांधून ठेवून ते ग्रंथ नको परत याची गाठ घ्या. तुकोबरायने तोच वेदांत किती सोपा करून सांगितला. तुका तरी सहज बोले वाणी, त्याची घरी वेदांत वाणी पाणी म्हणले. अमर्यादित अंत नाही असा सत्व रज तम दी गुण रहित आहे. ज्याचा जसा भाव असेल तसा त्या करता तो आपल्या इच्छेने नामरूप धारण करून सगुण होतो. सगुण होतो म्हणजे सोपं होतो. गुणात येतो ना, आपण गुणात आहे ना, आपल्याला गुणातलंच पाहिजे. म्हणून पण ज्याचा जसा भाव असेल ना तसं त्या करता तो आपल्या इच्छेने मग नाम धारण करतोय, रूप धारण करतो. तुकोबरायन करता आला सुंदर ते ध्यान, नाव बी धरलं त्याच्यावाला मग विठ्ठल नाही का, रूपही धरला. मग सगुण होतो तो कुंडलिका करता. तुकाराम महाराज म्हणतात, हे नारायणा, जर तू आपले स्वरूप दाखवशील तर ते आम्हाला कळेल. तू जर व्यक्तात आला तर मग पाहता येईल मग तुला नाही का. असं आहे ते पाहण्याकरता संतांची नजर लागती. तुलसीदास किती आत बदल असं आहे ते. देवाचे दोन्ही स्वरूपाचं ज्ञान झालं, हे काय थोडं झालंय. पूर आला आनंदाचा, लाटा उसळती प्रेमाच्या, बांधो विठ्ठल सांगडी, पोहून जाऊ पैलथडी, अवघे जनगडी घाली ओढी भाईंनो, येतो नाही सर्व काळ अमोप आनंदाचे जळ, तुका म्हणे थोरा पुण्य भोग आला पंथी येन. पूर आला आनंदाचा, लाटा उसळती प्रेमाची. आता हे पूर पाहिले आपण, लय पाऊस झाले नाही का, नदीला पूर येतो. महाराजांनी आनंदाचा पूर सांगितलाय. हा पूर सहसा पार भेटत नाही कुठं. काय त्या महात्म्यांची कृपा, नाही तर नाहीच. सर्वसामान्याला अनुभव काय, हरीच्या भजनाने आनंदाचा मोठा पूर आला आहे. हरीविषयीच्या प्रेमाच्या लाटा उसळत आहे. अवस्था होती म्हणजे काय होत. आणि अज्ञानी जीवाला तेच नेमकं कळत नाही. विठ्ठल नामाची सांगड बांधून संसार सागराच्या पार तरून जाऊ. भगवंताचं वास्तव स्वरूप आपण पाहिलं ना, सच्चित आनंद. आणि मग भगवंताच्या चिंतनानं जो आनंद होतोय त्याची गाठच आहे ना मग त्या आनंदाची. आनंदाचा साक्षात्कार. कायम त्या आनंदात राहत नाही ना. पण कायम कायम काय ऐकायचं म्हणते तेच तेच नाही करत. वृत्तीला ती एकच नाही आवडत, विषयाकडे वळीती ती वृत्ती. विषयाकडे धाव घेते ती, विषय लय आवडत.
अभ्यासाची वृत्तीला अंतर्मुख करण्याचं बाकी आहे काही दुसरं? वृत्तीला जर इकडं आत्मस्वरूपाकडे वळवलं तरच स्थिर होते, अन्यथा तिकडं मग ती किती द्या तिला विषय, किती द्या या इंद्रियांना, तृप्तता नाही त्याच्यामध्ये. पुराला आनंद तो फक्त भजनानच. त्या लाटा विठ्ठल नामाची सांगड बांधून संसार सागराच्या पार तरंग. अहो जना हो, तुम्ही माझे सवंगडी आहात, पण या ठिकाणी उडी घालून मग बरोबर बहुसंख्येतून पार व्हा. कारण हरिनामानंदाचे बहुत पाणी सर्व काळ तुम्हाला प्राप्त होणारे आहे. हरिनामानंदाचे तो आनंद तो खरं कोणालाच नकोय नाही का? स्वप्नात सुद्धा नको म्हणले. म्हणजे मनुष्य जन्माखेरीज दुसऱ्या जन्माचा आनंद मिळणार नाही का? भेटन दुसऱ्या शरीरात? नाही ना. नाही ना, नाहीच. त्याच्या अगोदर नाही परत आहे नाही. काय होईन ते आता होईन तेवढं. दुसऱ्या शरीरात ही व्यवस्थाच नाहीये, म्हणून संतांना तळमळ होती, बाकी दुसरं काय. आयुष्य चाललंय एक 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 दिवस कमी होत चाललंय. जो उगावला तो थांबत नाही ना. घड्याळाच्या काट्याला कटाळा बरं येत नाही, सारखा फिरतो. बंद राहते कधी कधी. आयुष्य खातो काळ सावधान, क्षणा क्षणाला पण तिकडे चाललंय ना आता. शरीर जाणार आहे ना. शरीर थांबत आहे कोणाचं? नाही ना. नाही ना. म्हणून महाराज म्हणतात मनुष्य जन्माखेरीज दुसऱ्या जन्मात आनंद मिळणारच नाही. आनंद म्हणजे देवाची भेट होणार नाही. इहलोकीचा हा देह देव इच्छिताची पाय. धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचीला, आयुष्याच्या या साधने सच्चित आनंद पदवी घेणे. नाही दुसऱ्या शरीरात आयुष्यच नाही. पुढे एवढं एकच शरीर आहे, म्हणून साधू संत एवढं जे आटापिटा करतात ना. हा काय गाय गोरांना सांगायचा विषय का गाथा? नाही ना. नाही ना. तुकाराम महाराज म्हणतात जन्मांतरीच्या थोर पुण्यामुळे या भक्ती मार्गाचा ओघ आलाय. आता आपल्याला जो हा योग आला हा कशामुळे आला? पुण्य काहीतरी मागचं. पुण्य नसलं की माणूस टिकत नाही परमार्थात. प्रपंचाला लागतोय पैसा, परमार्थाला लागत आहे पुण्य. व्यवहारात लागतो पैसा. पैशाविना संसार चालत नाही आणि भक्तीविना देव भेटत नाही. सांगा मी काय करू, भक्ती करू का पोट भरू, सांगा मी काय करू, सांगा मी काय करू. भक्ती म्हणे तू चाल पुढे, संसार म्हणे ये इकडे. गोरटीचे काठे असतात, एक उभा असतो आणि एक असा वाकडा असतो. उभा म्हणजे वैराग्याचा काटा ना, आडवा म्हणजे मागं ओढीत होतो आपल्याला. भक्ती म्हणे चाल पुढे, संसार म्हणे ये इकडे, ते आडवा मागं ओढीत होतो.
सांगा मी काय करू, भक्ती करू का पोट भरू, सांगा मी काय करू. भक्ती म्हणे तू चाल पुढे, संसार म्हणे तू ये इकडे. सांगा मी कोणाचा मार्ग. भक्ती करून जो पोट भरे तुकड्या म्हणे त्याची मोक्ष मिळे. भक्ती करून पोट भरायचं. तुकड्या म्हणे त्याची मोक्ष, सांगा मी काय करू, भक्ती करू का पोट भरू. स्वभावावरून सांगितलंय संतांनी. म्हणून जन्मांतरीच्या थोर पुण्यामुळे भक्ती मार्गाचा ओघ आलाय, नाही का. पुण्य लागतं, पुण्याचा साठा लागतो, सुकृत लागतं. तिळ तिळ पुण्य सापडे, तीळ 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 पुण्य साचावं लागतं, भरपूर पुण्य लागतं, तेव्हाच परमार्थात टिकतो जीव. अन्यथा च्युत होतो तो लगेच विषयामध्ये रंगत होतो. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. पुण्याशिवाय नाही, शुद्ध पुण्य. पुराला आनंदाचा लाटा उसळती प्रेमाच्या, बांधू विठ्ठल सांगडी पोहून जाऊ पहिलं थिडी. एक सांगड बांधा रे, एक सांगड बांधायची. कशाची? नामाची सांगड बांधायची. सांगड बांधली का पोहून जाता येतं, तारू येतो, नाही का. अवघे जनगडी घाला गुडी भैयांनो, येतो नाही सर्व काळ अमोप आनंदाचे जळ. तुका म्हणे थोरा पुण्य ओघ आला पंथे येणे. या पद्धतीनं हा जन्म परत नाही. म्हणजे मनुष्य जन्माखेरी दुसऱ्या जन्मात हा आनंद मिळणार नाही. ओले म्हणले येण्याची शरीर आहे, येण्याची शरीर आहे, नाही का. बाकीच्या शरीरात नाही बाबा. किती शरीर निर्माण केले देवाना, काय डोकं बंद पडत एवढे शरीर आहे. दुसरं असं एकच शरीर नाही का ज्याच्यात भगवंताचं आपल्याला ज्ञान करून घेता येईल. देह निधान लागली हाती, उत्तम सार उत्तम गती. देव म्हणते ती देवाची होती ठरवलं तर. चिदानंद स्वरूप होता येते, तरी चित्ती कान धरावे. पुराला आनंदाचा लाटा उसळती प्रेमाच्या, आणि इकडे सगळ्या दुःखाच्या लाटा आहे, नाही का संसारामध्ये. आहे काय दुःख सोडून, नाही का. चिंता, दुःख, काळजी, भीती, तळमळ, नाही का. मरतोय जन्मतोय, मरतोय जन्मतोय. पण इकडे यायला म्हणलं का किती सोपा मार्ग आहे. आणि इकडे नुसतं पूर चाललाय म्हणले आनंदात. पूर नुसते असं हे नाही, नळात पाणी नाही, पूर आहे आनंदाचा पूर. आणि त्याच्यात असे लाटा आहे प्रेमाच्या लाटा. काय होतं अंतःकरणामध्ये. काय जावे त्याच्या वंश त्यावेळेकडे, नाही का. कटाळे संत सांगून सांगून. पुराला आनंदाचा लाटा उसळती प्रेमाच्या, बांधू विठ्ठल सांगडी पोहून जाऊ पहिलं थडी. अवघे जनगडी घाला उडी भाईनो, येतो नाही सर्व काळ अमोप आनंदाचे जळ. तुका म्हणे थोरा पुण्य ओघ आला पंथे येणे. बांधू विठ्ठल सांगडी पोहून जाऊ पहिलं थडी. पुंडलिक वरद हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम.
पंढरीनाथ भगवान जय जय